रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील काँग्रेस भवनच्या बाजूला असलेल्या मेडिकेअर रक्तपेढीतून रक्तदानातून मिळवलेल्या रक्तामधील सुमारे 1000हून अधिक प्लाझ्मा बॅग शहरातून गुजरातकडे नेत असताना टेम्पो वाहन 7 रस्ता इथं पकडण्यात आले। यानंतर या मोठ्या प्रमाणावरील रक्तातील प्लाझ्मा बॅग ताब्यात घेऊन ते सोलापूर शासकीय रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले। शहरातील नागरिकांनी हे वाहन पकडून पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांना कळवले। यानंतर महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ही कारवाई केली। दैनिक आणि साप्ताहिक जय होच्या माध्यमातून मागील वर्षभरापासून सोलापुरातील रक्तदान शिबिरामधील रक्ताची तस्करी आणि गिफ्टचा आमिष देऊन रक्तदान करून घेतलं जात असल्याची मालिका सुरू केली आहे। मात्र वारंवार या प्रकरणाकडे शासन, अन्न औषध प्रशासन डोळेझाक करत होते। काही खासगी ब्लड बँकांनी तर खोटे गुन्हे दाखल करून जय होचे संपादक विजयकुमार उघडे यांना अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता। काल घटनेमुळे जय होची शोध पत्रकारिता आणि मालिका खरी ठरली आहे। रक्तपेढ्यांवर अन्न औषध प्रशासनाचे नियंत्रण असतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा जप्त केल्यानंतर सोलापूरच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येण्याची गरज होती, परंतु त्या विभागाचे एकही अधिकारी कर्मचारी तिथं फिरकले नाहीत। यावरून अधीक्षक अरुण गोडसे यांची बेफिकिरी या निमित्ताने ठळकपणे दिसून आली। दुपारपासून या प्रकरणी इतक्या घडामोडी घडत असताना गोडसेंचा मात्र सायंकाळपर्यंत पत्ताच नव्हता। इतक्या मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा पाठवण्यासाठी परवानगी आहे या साध्या प्रश्नाचं उत्तर देखील ते प्रसार माध्यमांना देऊ शकले नाहीत। मी घटनास्थळी जाऊन माहिती घेतो आणि नंतर बोलतो अशी उत्तरं त्यांनी दिल्यात। अशा बेफिकीर अधिकाऱ्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी होतीये। डॉक्टर माने यांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पोमधून गुजरातकडे प्लाझ्माच्या या 1000 बॅगा नेण्यात येत होत्या। थर्माकोलच्या बॉक्समध्ये बर्फ ठेवून या बॅगा नेण्यात येत असल्याचं दिसून आले। अत्यंत अशाखीय पद्धतीनं सर्व नियम मोडून अशा पद्धतीनं प्लाझ्माच्या बॅगा नेण्यात येत होत्या। या संदर्भात संबंधितांना विचारले असता शासनाची परवानगी असल्याचं त्यांनी सांगितले। आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांनी सोलापूर अन्न व औषध प्रशासन अधिकारी गोडसे यांना या संदर्भात माहिती दिली। परवानगी असून येण्यास वेळ लागेल असं त्यांनी सांगितले। नियमानुसार अशा पद्धतीनं टेम्पोमधून प्लाझ्माच्या बॅगा नेता येत नाहीत असं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। या संदर्भात महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांना या प्रकरणाची माहिती दिली। यानंतर या प्लाझ्माच्या बॅगासह तो टेम्पो सोलापूर शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला। या संदर्भात मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर जयकर यांना पूर्वसूचना दिली असल्याचं महापालिका आरोग्य विभागानं सांगितलंय। सोलापूर शहरातून अशा पद्धतीनं परराज्यात प्लाझ्मा घेऊन जाणारे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबर या प्रकरणात कारवाई केल्यानं संबंधित अधिकाऱ्यांवर मोठा दबाव येण्याची शक्यता वर्तवली जाते। प्लाझ्मा उणे 30 अंश तापमानात न्यावा लागतो, कारण फ्रीजमधून काढल्यानंतर तो अर्ध्या तासात रुग्णाला न दिल्यास तो वाया जातो। असा वाया जाणारा प्लाझ्मा बऱ्याचदा सौंदर्य प्रसाधने किंवा केशरोपणाच्या प्रोडक्टसाठी वापरला जातो। गुजरातमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत। सोलापुरातून नेमका कशासाठी प्लाझ्मा नेला जात होता याचा काही उलगडा झाला नाही। अन्न व औषध पथकानं कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही तस्करी होती की अधिकृत विक्री हे स्पष्ट होईल। तरी या अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्यावर सोलापुरातील सामान्य जनतेतून संशय व्यक्त होत आहे। फक्त आर्थिक धनलक्ष्मीच्या पोटी आणि बेकायदेशीरपणा असं तक्रारदारातून बोललं जात आहे। पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे गुजरातला जाणारी प्लाझ्माची गाडी पकडली। मात्र अन्न औषध प्रशासन पंचनामा करण्यास जाणून बुजून टाळाटाळ करत असल्याचं दिसून आलंय। अरुण गोडसे हे सोलापुरात रुजू झाल्यापासून फक्त तक्रारदारांना कारवाईचं चॉकलेट दाखवतात आणि संबंधित ब्लड बँकेकडून आर्थिक धनलक्ष्मीचे पाकिट घेतात असं बोललं जात आहे। महाराष्ट्रात व देशात सर्वात जास्त रक्त संकलन हे सोलापुरात केलं जातं आणि रक्ताचा काळा बाजार केला जातो आणि सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मॅनेज केलं जातं। तरी आरोग्य मंत्री व महाराष्ट्राचे मुख्य सचिव व संबंधित विभागाचे आयुक्त यांनी सोलापुरातील अन्न औषध प्रशासनातील सर्व आयुक्त व कर्मचाऱ्यांची ईडी सीबीआय मार्फत योग्य चौकशी करून कारवाई करण्यात यावी। तरी ही कारवाई करण्यासाठी सोलापुरातील तक्रारदार नंबर 1 मुस्ताक शेख संदी, मोहन तळंगे, जय होचे संपादक विजयकुमार उघडे, तानाजी शिवशरण, संगीता बिराजदार, डीडी पांढरे, संजीव रणदिवे, सूरज राजपूत, श्रीनिवास बनसोडे, सिद्धाराम नांदर्गे, प्रशांत बनसोडे, केवळ सुषमा, विकास साळवे, प्रशांत दिलपाक यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी
परिश्रम घेतले. राखी सुहास माने, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सोलापूर. मला बऱ्याच दिवसापासून पत्रकार म्हणा किंवा सामान्य जनतेतनं असं येत होतं की आपलं जे आहे ब्लड कलेक्शन, मोठे इथे ब्लड शिबिर होतात, रक्तदान शिबिर होतात, परंतु तो रक्तदान शिबिर होऊनही ते रक्ताचा उपयोग आणि रक्तदान जे आपण वेगळे सेपरेट प्लाझ्मा करतो त्याचा उपयोग सोलापूरच्या जनतेसाठी होत नाही. त्याची तस्करी म्हणा किंवा बाहेर स्टेटमध्ये ते पाठवले जातं, परंतु आमच्याकडे तसा ठोस पुरावा आतापर्यंत नव्हता. यामध्ये मला अन्न प्रशासन विभागाचं पण पाहिजे तेवढं सहकार्य त्यावेळेस मिळालं नव्हतं. परंतु आता आमच्या काही जनतेने ते जे आहे त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं. इथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टेम्पो आहे अशा प्रकारचा टेम्पो आहे की ज्याच्यात आपण वांगी, बटाटी वगैरे जो भाजीपाला पाठवू शकतो अशा टेम्पोमध्ये, सर्वसाधारण टेम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडले आहेत. जवळपास त्या 1000 आहेत जवळपास. आणि प्लाझ्मा हे AC कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे ACच्या वातानुकूलित ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला हवे, तर त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे नियमाचे. आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेतनं कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे. अन्न प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. इलिगली आहे का अनलिगली मॅडम? इलिगली नाही, टोटली इलिगली. सोलापूरमध्ये डेंग्यूचे पेशंट एवढे वाढले आहेत की इथं प्लाझ्मा आपल्या लोकांना गरजेचं आहे. कॅन्सरचे पेशंट पण सोलापूरमध्ये भरपूर आहेत. की लोकांचं म्हणणं आहे की आम्ही यापासून अल्बुमिन, ग्लोबुमिन सारखे इंजेक्शन बनवतो परराज्यात जाऊन. काय गरज, आपल्या सोलापूरच्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा. मला परमिशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते दाखवत आहेत, परंतु FDAच्या लोकांना आम्ही आयुक्त सरांशी बोलणं झालं आहे, ते येत आहेत. त्यांच्यानुसार आपण त्यांच्या परमिशन आपण पाहूया. त्यांनी यामध्ये एक ब्लड बँक आहे का अनेक ब्लड बँकांचा सहभाग आहे? त्यांनी आम्हाला तर माहिती 8-9 ब्लड बँक आहेत की ज्या इलिगल हे सर्व करतात. तुमचे अधिकारी किती वेळेस त्यांना व्हिजिट केलेले आहेत? ब्लड बँकेला आम्ही 2-3 ठिकाणीच व्हिजिट केले, कारण ब्लड बँक हा पूर्णतः FDAचा विषय येतो. पण जेव्हा ही तस्करी होते आरोग्याशी जे ब्लडच्या संदर्भात आहे ते आमच्या कॉर्पोरेशनच्या अंडर आहे. मॅडम, SBITचा नियम काय सांगतो की तुम्हाला 2 जरी पिशव्या पाठवायच्या असल्या तर त्यात तुम्ही सिव्हिलच्या कमिटीची परमिशन घ्यावी लागते. ही परमिशन त्यांनी दाखवली आहे का? नाही ना, दाखवली नाहीये. त्यासाठी आम्ही सरांशी पण कॉन्टॅक्ट केला आहे. सरांचं पण सजेशन हा प्लाझ्मा जिथून कलेक्शन रिटर्न पाठवतो आपण सिव्हिलमध्ये आपल्या शासकीय ह्याच्या नियंत्रणाखाली ठेवलं तर बरं होईल. सेफसाठी चालेल. त्याच्यानंतर काय पोझिशन होईल याच्यानंतर? त्यानंतर जयकर सर आणि जे आहे FDAची जी परमिशन दिलेली आहे ती जर इलिगल असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार. आणि ह्यानंतर भविष्यातही माझ्या सोलापूरच्या जनतेचं कुठलेही रक्त, प्लाझ्मा काही असो, एक थेंब परराष्ट्रात न जाण्याचं माझं एवढंच त्यांना लोकांना विनंती आहे की तुम्ही पण ह्याबद्दल सतर्क राहा. आणि यापूर्वी बरेच बातम्या प्रसारित झाल्या होत्या, त्याबद्दल काहीच ऍक्शन झालेली नव्हती तुमच्या आरोग्य विभागाकडून? नाही, विजयकुमार उघडे साहेब सारखे मला येतात, पण मी पण म्हटलं की ठीक आहे, FDAचा प्रश्न असल्यामुळे मी थोडं त्यांना दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही मला पुरावा द्या की ज्या ठिकाणी मी ऍक्शन करू. हा, सत्यता मला आता आली आहे आणि मला खरंच विश्वास बसत नव्हता की खरंच हे असा प्रकार घडतो इथं म्हणून. परंतु हा जो प्रकार पाहिला आहे, हा जो टेम्पो पाहिला आहे, त्यावर ना की गुजरात, बाकीच्या राज्याच्या लोकांना, सोलापूरच्या जनतेचं ना रक्ताचं काय किंमत आहे ना त्यांच्या प्लाझ्माची काय किंमत आहे. ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांना आपण का म्हणून द्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला इथं त्याची सर्व गरज आहे. नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा? नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा? कुठली ब्लड बँक? ही ब्लड बँकेचं नाव काय आहे? मेडिकेअर. हा, मेडिकेअर आहे ते. मनोज शर्ला म्हणून आहे ते. त्यांच्या मालकीचा टेम्पो वगैरे नाही, मालकीचं त्यांचं नाही मॅडम, टेम्पो गुजरातचा आहे. ह्याने काय नेम प्लेट त्यांची आहे, ती गुजरातून आलेलं आहे. गाडी गुजरातची आहे. येस, गाडी गुजरातची आहे. कुठला फार्मास्युटिकल कंपनी आहे ती? कुठे गेली ती फार्मसी असते ना. FDA जिल्हा प्रशासनाचा एक भाग येतो ना. FDAचा काय रोल आहे की त्यांनीच परमिशन द्यायला हवी या गोष्टींची. पण ह्या आता सध्या मला ते प्रथम दर्शनी इलिगली वाटतं. आम्ही डिटेल चौकशी करू, कोणाकडे जाते, कोणत्या कंपनीकडे जात आहे, त्याचा ओनर कोण आहे, त्या टेम्पोचा ओनर कोण आहे, त्याची सविस्तर माहिती घेऊन आम्ही लेखी स्वरूपात आम्ही कळवणार आहे सदर बाजार पोलीस स्टेशनला. आणि कायदेशीर जर त्यात ते दोषी आढळले तर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी पण करणार आहोत. बरोबर मॅडम. बॉक्स उचला, बॉक्स घ्या.
त्यांना त्यांचे लोक काढून कुठं कुठे वर चढीच नाही की ॲम्ब्युलन्स जवळ सरा की जरा बाजूला गाडी जाऊ दे त्याने घेऊन सरका जरा बाजूला पोलीस साहेब जाना नाही त्यांचं ते पत्र देतील तुम्ही दुसऱ्याकडे ट्रान्सफर करताय तर तुम्हाला आम्ही ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊन जात आहे असं एक आम्हाला हे द्या आमच्या ॲम्ब्युलन्सचा नंबर वगैरे द्या त्याच्यामध्ये कारण सांगा त्यांचा ड्रायव्हर गेला पळून ड्रायव्हर ते माणूस फरार झाला म्हणून पोलीस स्टेशन मध्ये ठीक आहे देऊ पाठवा. नाही गाडी खाली झाल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात राहते हो तुम्ही भर जाऊ दे मी तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता असं तुमच्या समोर बोलतोय फक्त तिकडनं घ्या मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो हा प्रोडक्ट मला आडवा नाही आहे तुम्ही काय माहिती का कुणी हायपर होऊ नका मी इथं आहे आलं का लक्षात ऐकून घ्या तुमची गाडी जरी माझ्याकडे इथं राहिली तरी तुमच्या गाडीवर मी कुठली कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे तुमची गाडी उचलून तुम्ही कधीही त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तुम्हाला देऊ शकतो ऐकाय का दुसरी गोष्ट आता सध्या त्यांनी तुमचा ड्रायव्हर आल्यानंतर घेऊन जातात ना तरी तुम्ही ड्रायव्हर दिला तरी ते काय गाडी नेत नाहीत ना तसं ते नेतील की मी आमच्या ह्या ॲम्ब्युलन्समध्ये ट्रान्सफर करून घेऊन जातो तसं तुम्हाला पत्र देतील ते आम्ही काय रिक्वेस्ट करतोय आता लॉ कडे आम्ही आलोय हे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टच्या अंडर चालतं गाईडलाईन्स ऑन एक्सचेंज ऑफ सरप्लस प्लाझ्मा आहे हे जे लॉ आहे या लॉ प्रमाणे आम्ही ह्यांना दिलेलं आहे ह्यांचं आमचं ॲग्रीमेंट आहे तर हे आमचं काय चुकीचं आहे का हे फक्त मॅडमनी आम्हाला द्यावं लेटर मग आम्ही यांच्या ताब्यात सरकारी अधिकारी आहेत तुम्ही सरकारी अधिकारी मॅडम त्याच्या सरकारी कामात अडथळा कंप्लेंट करावं त्याच्यामध्ये जर काय गडबड झाली किंवा त्यांनी कारवाई नाही झाली तुमच्यावर किंवा ते चुकीचं नसेल बरोबर असेल तर ते तशा पद्धतीने तुम्हाला जशाच्या तसा व्यवस्थित माल आणि जर तो माल काय खराब झाला काय झाला तर तुम्ही त्या संदर्भात त्यांच्याशी नाही होण्यासाठी तुम्ही शिफ्ट करतो बाकीचे माल भरू आत्ता आवाज आलाय आता हो साहेब जरा सरका जरा तसंच उचला हो तसं एक बाग आपण चेक करूया वाहन म्हणतो माझं वाहन मध्ये टप्पा उघडा आहे त्याच्या त्यात काय पा कागदच आहे पल्ले साईड लावा त्यांचं काम करू द्या ड्रायव्हर येईल म्हणून बसले ना त्याने त्यांना कामाचं ड्रायव्हर फरार झालाय गेलाय पोलीस स्टेशन मधून आपल्या इथं आम्ही वाट बघत थांबलो. पोलीस आपल्या गाडी पण पाठवला तिथं पण सापडला नाही त्यांचीच गाडी आता चालनाला बातमी निघाली गायब झाला फरार आहे सरका ना महापली पकडू दे तुम्ही नको तुम्ही कोण आहे तीन बॉक्स पॅकिंग आहे ना त्यात मोठं घेऊ ते दवाखान्यात शिवीला नेलं ना राजा काय कसे ना पत्र बघायला असेल
धाराशे मधलं घ्या तर नाही, 500 भरते भाजी आणल्या तर भारी झालं घेतलं चालू आहे. मध्ये आहे हे जवळ मागत यायच्या आपण राहिलं असं उधर वॉचमैन है ना काटकर, कौन है? ये अटकर और तू जल्दी अर्जेंट है इधर आ। सदर बाजार पुलिस चौकी का मैडम ठहरी ले पोलीस स्टेशन म्हणा किती झाले हे रे अर्जेंट लगा 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 गाडी दिसून येत नाही आपल्याला. गाडी दिसून हो लावलं याला आधी कुठं बाहेर आहे ऍक्टर आहे का? ऍक्टरचा नंबर नाही त्याला फोन करून सांगा इकडे यायला त्या तिला लावा. हो 10 बॉक्स बा जास्त आहे हो. जास्त आहे ना हे अर्धून अर्धा झाले आता. हे बाबा साहेब हा चालू आहे. डाला है वापस से रिप्लेनिश करना है, ऐसे अभी वो रिप्लेनिश करना है, पर आप उसमें लोड कर मैम वो ड्राई उसमें डाल के जाता है खाली करके आप जल्दी हे घ्या की ते पण रिकाम आहे ना. हे सगळं ठेवा ना आतमध्ये. या गाडीत तुम्हाला महापालिका लोक तुम्हाला मॅडम सांगितलं ऐकायला येत नाही का? एवढं हे गाडी कशाला ठेवले? हे खोके ये आइस वाले बॉक्स लागतंय नाही. जे आहे त्या गाडीत ना त्या गाडीच बंद करा ना. हो घ्या हो अण्णा काय करले तर हो महापालिका कर्मचारी काय करले आलेच नाही तर हे घालायचं घालायचं आत घाला सगळं हे पाठ आहे ते बाजूला ठेवा त्यांना दाखवून करा हो व्हिडिओ शूटिंग चालू आहे. कुठं जाते तर हे कोण आहे मध्ये?
घ्या घ्या 5 जेंट आहे 1 2 जण कोणतर लगेगा ना घ्या हो इकडे ते घ्या की अजून कोण आहे तिथं बघा 5 जेंट आहे मग कोणतर हात लावा की तिकडे ते महापालिकेत कुठे गेले त्या मी येऊ का लावा की ताई कोणाला तर सांगा म्हणतो घ्या हो क्या रिकाम तर बॉक्स आहे ते का उजा आहे हा काय नसलं रिकाम बॉक्स एवढं वजा असते का 7-8 जणला उतरे ना मग नाही रिकाम तर बॉक्स म्हणतो 7-8 जण उचलायला आता तर खाली गेलेला काढा काय सांगितलं सगळं त्याला सांगितलं सगळं सर सर काय मागे थांबा आज आपल्याला मला बी करायला देणार द्या ना डायरी मला द्या डायरी गाडी हलू दे की गाडी हा घ्या 7 रस्त्याला थांबा एक काम करा ना घेऊन ठेवायचं असेल तर ते अगोदर चेक करा काउंट करा आणि एक काम करा नाही ऐका सगळ्यात महत्वाचं असं ठीक आहे कोणाच्या तरी आधी पत्त्याखाली चेक झाला पाहिजे आणि तो तिथे ठेवला असा रिपोर्ट पाहिजे नाही तर काय होईल आता तो प्लाझ्मा तिथे ठेवणार आणि परत तो रस्ते वाढणार नाही असं व्हायला नको किंवा तो प्लाझ्मा जर काही खराब झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार बऱ्याचशा काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये त्याची जबाबदारी पण जर तुम्हाला वाटतं की बाबा नाशिक त्याच्यावर कारवाई करायला थोडा वेळ लागतोय तर तो सुरक्षित कुठेही ठेवू शकतो वांगी बटाटे लोकांचं रक्त अशा टेम्पो बंद करता का बिलकुल एक गाडा उतरा सर मला तुमचं एक द्या मी तुम्हाला सर्व लेखी देते मॅडम मला चालेल पोलिसांनी पोलीस त्यांच्याकडून मागून घ्या त्यांच्याकडून मागून घ्या नाही ना दोन लोक बसून बसून आलो त्यांना चाय किलो होते आता मी तिथेही चालू मैडम कंपनी से बोला कि कुछ लेटर में हो तो लो उसके बाद ही देना कंपनी गव्हर्नमेंट कंपनी प्रायव्हेट वाले के साथ हम बात नहीं करते बस जाऊ दे मॅडम ऐका ना गाडी घेऊन जावा मी डॉक्टरवर बसतो मला टेंट आता भरायचं सगळं नाही मी पडतो का गाडी घेऊन जावा ना गाडी घेऊन जावा आरोग्य अधिकाऱ्यांचा आदेश आहे मॅडम मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो गाडी घेऊन जावा मला गाडी नकोच न्यायची ना सजेस्ट नका करू डॉक्टरवर जाऊन बसतो तुम्ही टाइमपास करताय नाही केलो मी तिथे डायरेक्ट आलो तुम्ही आरामाने चालू नाही घेऊन जावा गाडी म्हणालो मी मॅडम दिशाभूलचा प्रश्न नाही आहे गाईडन्स सॉरी तुम्ही लोकांकडे जावा म्हणलं ना मी गाईडलाईन्स इश्यू चला गाडी घेऊन एक मिनिट आता मॅडम काय म्हणाले त्या पद्धतीने गाडी घेऊन जावा गाडी कंपनी गाइडलाइन इशू है इसलिए नहीं गाड़ी क्यों जाओगे मैडम गाड़ी क्यों जाओगे जो भी बताने बाद में बताओ अभी हमारा गाड़ी क्यों जाओगे सिविल लगा मैडम रिक्वेस्ट तुम्हाला हात जोडतो जाऊ जास्त गाडी चल हात जोडतो चल बिना घेते चला गाडी घ्या आप लोग गाडी आम्ही काय गाडी घेऊन झाला मध्ये फोटो फरार झाला तर हो नाही हो तुम्ही माणसं बसवा तुमच्या ताब्यात आहे ती आत्ताच घ्यायचं मॅडम सरकारी तुम्ही आहे मला डिसिजन घ्यायचं आहे नाही आता मॅडम तुम्हाला इथं दुसरी वेळ यायचं वेळ आले माल तुमच्या ताब्यात पोलीस तुमच्या ताब्यात सगळं 4 तास झालं मॅडम 4 तास झाले इथं एक माणूस होता मॅडम गाडी करू नका जाऊ द्या गाडी म्हणतो मी नाही आपलं सरकारी गाडी आहे सरकारी गाडीतलं माल जाऊ दे मॅडम गाडी घेऊन जावा ना गाडी नको आता मला ॲम्ब्युलन्स हो मी लोकल थांबलो होतो लोकरे सरांना फोन केला तुम्ही हो नाही तिथं थांबून आलो निघून आम्ही निघून आलो अहो आता साहेब येणार त्या गाडीत एवढं काय
काही नाही, गाडी घेऊन जाऊ ना मी. मला आता गाडीसाठी ओपनच करून हा करा. अहो घेऊन जाऊ, गाडीसाठी घेऊन जाऊ म्हणून मी असं म्हणणं आहे. मॅडम काय माहिती गाईडलाईन्स काय करायचं सांगा. आम्ही ब्लड बँक चालवायची की नाही तुम्ही चालवायची एफडीएच्या माणसाला बोलवलं का? मी काय याला म्हणतो, साहेब मॅडम, याला, एक याला, मिनिट. याला. मला एफडीएचा माणूस समोर पाहिजे. हे येणारच साहेब येणार किती वेळ झाला? 8:30 किती वेळ झाला? नाही ते एफडी माणूस येतो. थांबा. मॅडम तुम्ही चौकीतच बसा. ते आपल्या अँब्युलन्स मध्ये घालायचं सगळं. मॅडम गाडी घेऊन जावा ना. गाडी नाही द्यायची मला आता इथंच पाहिजे. मॅडम माझ्या एका गाडीचं घेऊन जावं, ड्रायव्हरचं घेऊन तुम्ही जावं. एवढं यांच्या काय माणसं घाबरताय? मी घाबरत नाही, यांच्या ताब्यात आहे माल, त्यांची गाडी घेऊन जावं म्हणाल मी. कोणाचं? ये कंपनीची गाडी आहे. कुठे गेलं कंपनीवाला एवढा उशीर 4 वाजल्यापासून? कंपनीचं नाही, याच्यावर गेलतो. हा? गाडी गाडी करतो. अरे तुम्ही पत्रकारांना 4 तास हे 4 तास तात्काळ उभा केला. गाडी द्या की जाऊ. मॅडम तुम्ही आल्यानंतर सुद्धा त्यांनी तुम्ही येऊन गेल्यानंतर 2 तास झाला आम्ही तात्काळ तिथे उभारले. हा ड्रायव्हर ना तो तिकडे कंपनी मालक आहे. अरे ऐसे कंपनी को आप ब्लड दे रहे क्या? ये तुमच्या कंपनीत आलतो मी, यांना आलते अरे हे काय मला असली गाडी आहे का ही तुझ्या आयुष्याची? आयशर आहे का ती गाडी? मेडिकल कॉलेज वाले हसतील. मग हे असं असेल, कॉलेजमध्ये हे असेल एक आयसीआर पुढे थांबले असेल आणि प्रत्येक ठिकाणी मग गोळा करत असतील याने. पोलिसांनी पत्र दिलेलं आहे शासकीय काम. मग साहेबामुळे आम्ही एवढं 4 तास आम्ही 4 तास थांबलोय. 4 तास झालं थांबवले तिथं. एफडीएच्या माणसं आले का? मी ते हे एक कंपनीने पण आता मेल रेडी केला होता. अरे दादा मैं बात कर, एक मिनट दादा मैं बात कर रही हूँ. मुझे मुंबई का नहीं चाहिए, दिल्ली का नहीं, किसी का नहीं चाहिए. मुझे सोलापुर के एफडीए का परमिशन चाहिए बस. नहीं आने दो ना. सोलापुर एफडीए का नहीं सर मैडम, मेरे को सोलापुर ने लाइसेंस नहीं दिया है ब्लड अरे बैंक के लिए. यहाँ पे एक मिनट, मॅडम अधिकार आहे. यहाँ पे जो भी होता है वो प्रशासन जिम्मेदार रहता है. काय करते बाबा मध्ये? प्रैक्टिस कर रहे हैं, वही गाइडलाइंस हम लोग फॉलो कर रहे हैं. क्या इलीगल है? सगळे उगाच इकडे तिकडे व्हायला लागले. काढताना घ्या जरा थांबा. अहमदाबादला जाणं होतं त्यासाठी फी आहे 1,000 काही होतं. साहेब तसं असं ठेवायचं का जेर आहे का? नाही तुम्हाला कोण सांगितलं बॅगाच्या संदर्भात? तुम्हाला कसं कळलं? हा 5 वाजता असतं. आता मला फोन आला होता तोडकर सरांचा नंतर 10 मिनिटाखाली हे- आरएमओच्या इथल्या त्या बॅग म्हटलं नाही याच्या आम्हाला 5 वाजताच इन्फॉर्म करून गेले इथं ऍडमिट होता. साहेब तुम्हाला ठेवून घेऊ नका असं काय फोन आले का? काय ठेवून घेऊ नका असं फोन आले का? बघा मॅडम एक मिनिट. इकडे थांबतो मी हे असं सॉलिडिफिकेशन हो का? एक बॉक्स चेक किया. बंद बंद करो. हो का? याच्यामध्ये काय ड्राय सेम ड्राय 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 नाही तुम्ही काढ म्हणायला लागले सगळं काय. ठीक आहे. पहिला फोडून घ्या की थांबा. फोडून द्या, टाका आधी. पहिला फोडून हा कार मध्ये लवकर. नाही दिखा ना. प्लाझ्मा आहे. अरे दिखा तो एक. मगाशी आपल्या समोर दाखवलेले अजून पण टेम्परेचर मेंटेन आहे. ते चालू उठा किती आहे? उठा झालं. 30 एकामध्ये फक्त 31 आहे, बाकी सगळ्यात 30. जा, जातो. चालू आहे. ठीक आहे थोडं. प्रत्येक वेळेस तुम्ही चेक करा मॅडम, काय नाही. हे करणं लय गरजेचं आहे. आई करणं लय गरजेचं आहे. अंदर जाते. हां काढो. चाकू देऊ का? आधा लगेगा. डालो
त्याच्यामुळे प्लाझ्मा तुम्ही चेक करू शकता. चारी बाजून आईस लावतो परफेक्ट. फाडा 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 फाडा. बेड वर असलं वासू मामा वासू मामा तिकडे घ्या झालो. पॅकिंग पॅकिंग पाहिजे ना ते बॉक्स ते देतात. घ्या मॅडम तिकडे चालू लांब घ्या. एवढं खाली जाऊ नको. जाऊ नको. हॅलो हे दे रे. तीस काय बसतात त्याचं वही आता आईस चेंजिंग करायला मॅडम. 1-2 मिनिट. या ना काय घ्यावं शूटिंग घ्यावं. चालूच आहे की सांगायचं काय गरज आहे. नाही घ्या असं जाऊ बॉक्स पडो तेच काय सर झालो. हा आई साक्षाकडे ये. खुर्ची देऊ का तुम्हाला झालो झालो. तिकडून घ्यावं थोडा थोडा हे घालतो चोरा घालायचा बस होता क्या पोडा लागते त्याला. पोडा कर म्हणलं खाली पोडा त्यागर कसं पोटणार बाय. कमी पडेल ना परत. मॅडम त्या पिशवीच्या खाली चेक करा. बरं पिशवी खाली 1-2 बॉक्स थांब काढा. बाबा थांब बाबा. काय करू द्या घ्या खाल्लं घ्या. हे बाळा खालचे आईस पॅक मॅडम आईस पॅक नाही आहे. खालचे खालचे प्लाझ्मा उठा उचला. ये दिखा ये रेड दिख रहा है क्या? नाही 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 प्लाझ्मा आहे मॅडम. ते कलर आहे. हे वेगळं आहे हे वेगळं आहे. कसं असं केलं एक हिरवे मॅडम दाखवा खाली बसता टाका खालचं टाका. दाखवा खालचे Directly throwing ice on it.
ओके उसको पिकअप करो पिकअप करो प्रत्येक दाखवायचं दाखव 4-5 बॉक्स. 4-5 बॉक्स दाखव. तुम्ही करा उचलायचं होय ना. ब्लड मागताना भीक मागावं लागतं. ज्यांचं या सर बोलू सर या इकडं. चला चला उशीर करू नका मॅडम उशीर वाला पेट्रोल टाका या आईस टाका चला वेळ घालू नका सर फायदा काय नाही. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.